हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की दुष्यंत कृष्णाचा खुलेआम रोमॅन्स रंगणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आता इकडे सगळी लोक बाळजाबाईंच्या विरोधात जाऊन कृष्णाबरोबर सहभागी होणार आहेत. आता नेमकं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. आता भंप्या हा भाजीपाला आणायला गेलेला असतो. घरामध्ये कोणीच नसतं. दुष्यंत बाहेर कुर्ल्यामध्ये अंघोळ करत असतो आणि त्याचवेळी आता तो कृष्णाकडे कपडे मागतो आणि आता कपडे देण्यासाठी कृष्णा ही त्याला हात वरती करते. त्यावेळी आता दुष्यंत हा कृष्णाला त्याच्याबरोबर खेचून घेतो. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार काय करायला आहे, सोडा मला, माझ्या अंघोळ सकाळीच झाली आहे. दुष्यंत म्हणतो, अगं मग झाली आहे, मग काय झालं? कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार अहो मी भिजायली, कळत नाही आहे का तुम्हाला, सोडा की मला. दुष्यंत म्हणतो, कृष्णा इट्स ओके, अगं पुन्हा अंघोळ केल्याने काही प्रॉब्लेम नाही होणार आहे, उलट नवऱ्याबरोबर अंघोळ केलेली चांगली असते. त्याबरोबर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार आता का नाही, तुम्ही लई फालतू बोलायला आहे, सोडा मला, चला. अहो जाऊ दे की मला, जर कुणी आलं आणि कुणी पाहिलं तर. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कोण येणार आहे आणि कोण बघणार आहे, विसरतेस का तू? भंप्या आत्ताच भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेलाय. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार हा निवडणुकीचा टाईम आहे, आपल्या घरला कोण बी येऊ शकतं, प्रचाराचं काहीतरी विचार आहे, उगा नको, शोभा होईल, प्रचाराऐवजी आपलाच प्रचार व्हायचा, सोडा सरका. दुष्यंत म्हणतो, होऊ देत की, तसं पण मी कुठं कुणाच्या दुसऱ्याच्या बायकोला मिठीत घेतलं आहे, मी माझ्याच तर बायकोला मिठीत घेतलं आहे, उलट बघणारा काय म्हणाल, वा वा, दुष्यंत सरकारांचं धाकल्या मालकीनबाईंवर, त्यांच्या कारभारणीवर केवढं प्रेम आहे काय गं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, वय कळलं तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे ते मला कळलं, पण दुष्यंत सरकार सोडा की, मला लई काम आहे, दुष्यंत सरकार सोडा आता. दुष्यंत म्हणतो, अगं आत्ता कुठे तुला जवळ घेतलं, लगेच कुठे सोडू, आणि आता तर मी तुला आणखीन जास्त भिजवणार आणि आणखीन जवळ घेणार. असं म्हणत दुष्यंत कृष्णाच्या कमरेवरचे हात आता तिच्या गळ्यापर्यंत आणतो आणि आता तो तिच्या मानेवरती हात पकडतो आणि आता तिला म्हणत असतो, आणखीन जवळ येऊ. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार आपण कुठं आहे, काय चाललं आहे तुमचं. आता दुष्यंत कृष्णाच्या कपाळावर किस करणारच असतो, इतक्यात तिकडे भंप्या आहेत आणि भंप्या आता ओरडत येतो, कृष्णे, ए कृष्णे, भाजीपाला आणलाय बघ, घे लवकर बिगीनं. इतक्यात त्याची नजर त्या कुरळ्यात असलेल्या दुष्यंत आणि कृष्णावर पडते आणि आता भंप्या हा लगेचच ऑकवर्ड होतो आणि म्हणतो, अर सॉरी चुकीच्या येळी आलो काय म्या, माफ करा दाजी, माफ करा कृष्णे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, ए गप रे, नेहमीच चुकीच्या वेळी येत असतोस तू. मग दुष्यंत हा पटकन अंगावरती टॉवेल घेतो. कृष्णासुद्धा कुर्ल्याच्या बाहेर येते. दुष्यंत म्हणतो, भंप्या तुला कसं रे कळतं आम्ही दोघंजण एकत्र असल्याचं, बरोबर चुकीच्या वेळी नेहमी एंट्री घेत असतोस तू. त्याबरोबर मग भंप्या म्हणतो, अर दाजी अहो सॉरी, चुकलं माझं. त्यावर कृष्णा म्हणते, गप रे, अहो दुष्यंत सरकार गप्पा की तुम्ही बी, आता कशाला उगा चेष्टा करायला आहे, ह्यो काही इशा हवे चेष्टेचा. आणि भंप्या तुला सांगितलं होतं ते समजा सामान आणलंयस नव्ह तू, चला बिगीनं दुष्यंत सरकार तुम्ही कापडं बदलून घ्या आणि भंप्या जा की ते प्रचाराला माणसं बोलवून घेऊन ये, प्रचाराला जायचं नाही आहे काच काय, एक दिवस प्रचार केला म्हणजे मतं मिळाली असं नसतंय, जा लवकर माणसासनी गोळा कर, तोवर म्या भाकरी तुकड्याचं बघतो, मग लोक येईपर्यंत पटपट भाकऱ्या खाऊन घेऊ आणि लगेच प्रचाराला निघू, उगा उशीर व्हायला नका, चला बिगीनं कामं आटपली पाहिजे. दुष्यंत सरकार जा बरं, तुम्ही आवरा तुमचं. असं म्हणत आता कृष्णा ही तिकडनं आतमध्ये जाते आणि लगेचच ती लाजत असते. ती विचार करते, दुष्यंत सरकार पण ना कुठं काय करावं आणि कुठं काय बोलावं ह्याचंच काही सुचत नाही. आता त्या भंप्यावर रागवत होते, काय करत्याल ह्याचं काही नेम नाही बरं. आणि त्यानंतर मग ती भाकरी बनवायला घेते. तर आता इकडे प्रचारासाठी जी माणसं येणार असतात ती तर आलेलीच असतात, पण त्याबरोबर बाळजाबाईंच्या बाजूने जी लोक प्रचार करत असतात तीही आलेली असतात आणि आणखीन काही लोक आलेली असतात. आता दुष्यंत आणि कृष्णा म्हणतात की तुम्ही तर बाळजाबाईंच्या सोबत होतात. मग ती लोक सांगतात की आम्ही बाळजाबाईंकडनं कर्ज घेतलं होतं, आमची जमिनी त्यांच्याकडं घाण होती, आम्हासनी वाटलं त्यासनी मतं दिली, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं तर त्या आमचं कर्ज माफ करत्याल, कर्ज नाही माफ केलं तर कमीत कमी व्याज तरी माफ करत्याल. तर कसलं काय, जयकांत शेठनं ते पैसे वसूल करण्यासाठी आमची घरं जाळली, तोडली, फोडली, अहो माझ्या तर बायकोचं डोसकं बी फुटलं त्यात.
असं एक माणूस सांगतो. त्याबरोबर आता हे ऐकून दुष्यंत आणि कृष्णा एकमेकाकडे बघतात. मग ती माणसं म्हणतात, आणि आता आम्हासनी कळली आहे आमची चूक. बाळजाबाईंच्या मागं उभं राहणं आणि कर्ज माफ होण्याचं सपान बघणं हे चुकीचं आहे. पुढची 5 वर्ष धोक्यात घालवण्यासारखं आहे. 4 पैशांसाठी पुढची 5 वर्ष अंधारात घालणं हे काय बरोबर नाही बघा. म्हणून आम्ही ठरवलं आहे, काय बी नाही मिळालं का नाही तरी चालेल, पण औंदाच्या वर्षी तुम्हासनीच आधार द्यायचा आणि निवडून बी आणायचं आणि ह्या गावच्या सरपंच म्हणून तुम्हालाच खुर्चीवर बसवायचं. म्हणून आलो बघा आम्ही समधी इकडं. त्याबरोबर हे ऐकून कृष्णाला आनंद होतो. त्यानंतर मग आता लगेचच कृष्णा आणि दुष्यंत म्हणतात, बरं चला मग आता प्रचाराला सुरुवात करू. लोक म्हणत असतात, कृष्णे तू काही काळजीच करू नकस बघ, अगं तुझा असा प्रचार करू का तू निवडून यायलाच पाहिजेस. त्याबरोबर लगेचच आता एक म्हातारी आजी म्हणते, अरे बाबा एवढा प्रचार करायची काय बी गरज नाही माझ्या पोरीचा. माझी पोरगी गुणावानाला आहे. लोक माझी पोर उभी आहे म्हणल्यावर आपसूक मतं देतील. त्याबरोबर मग आता इकडे कृष्णा ही त्या आजींचं बोलणं ऐकून म्हणते, आजी आता हे तुझं बोलणं ऐकलं का नाही म्या, आता बघ मला केवढा हुरूप आला येते. आता खरंच म्या निवडणुकीला उभं बी राहणार आणि चांगल्या मतानं निवडून बी येणार आणि तुमच्यावरचं आज पावतरचं बाळजाबाईंचं जे काय काळं सावट आहे ते बाजूला बी करणार आणि तुम्हा समद्यासनी मोकळा श्वास घेऊ देणार. तुम्हा समद्यांच्या आयुष्यात सुख आणणार बघा. एवढं बोलताना कृष्णाचे डोळे भरून येतात, पाणावून येतात. कृष्णा म्हणत असते, खरं तर म्या ना या गावची ना या दारची, पण तरी बी तुम्ही लोकांनी मला आपलंसं करून घेतलंसा. भैरूबानं मला एका मंदिरातनं आणलं आणि तिथनं तुम्हीच माझे सख्खे झालात. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा आता ही वेळ भावनिक होण्याची नाही आहे, तर ही वेळ आता ठामपणे उभं राहण्याची आणि आईला कठोरपणे लढा देण्याची आहे. तुला तर माहिती आहे आई जिंकण्यासाठी काहीही करू शकते. जर आई काहीही करू शकते तर आपल्यालाही तशीच तयारी ठेवायला हवी. त्यामुळे आता जोमाने प्रचाराला लागूया काय मंडळी. त्याबरोबर सगळीजणं होकार देतात. त्यानंतर मग आता पहिली घोषणा दुष्यंतच देतो. अरे येऊन येणार कोण. त्यावर लोक म्हणतात, कृष्णाशिवाय हाईच कोण. येऊन येणार कोण, कृष्णाशिवाय हाईच कोण. कृष्णाताई आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है. अरे येऊन येणार कोण, कृष्णाशिवाय हाईच कोण. अशा बरोबर विविध घोषणा देत लोक अख्ख्या गावभर फिरत असतात. तर इकडे आता बाळजाबाई ह्या प्रचारासाठी छान साडी वगैरे नेसून मस्त दागिने घालून तयार होऊन आलेले असतात. आणि आता बाळजाबाई खाली येऊन बघतात तर काय, प्रचारासाठी दरवाजात 7-8 माणसं बोटावर मोजावी इतकीच असतात. आता हे बघून बाळजाबाईसनी लई जास्त राग येतो. बाळजाबाई रागारागात जयकांतला आणि गणपतला बोलवतात, जयकांत गणपत भाऊजी, जयकांत गणपत भाऊजी, अरे कुठं उलटलात दोघं बी, येत आहे का नाही इकडं. त्याबरोबर ते दोघं तिकडे येतात. बाळजाबाई म्हणत असतात, काय आहे हे समज, हां थट्टा वाटते काय तुम्हासनी हे इलेक्शन, काय आहे ही लोकं आल्यात प्रचाराला, ह्या एवढ्या लोकांनी आमचा प्रचार करायचा आहे फक्त. त्याबरोबर मग आता गणपत म्हणतो, बाळजाबाई अहो काही ठाव नाही बाकीची लोक कुठं गेल्या, मी बघतो. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, मग काय आता मूर्त काढायचं आहे का शोधाशोध कराया, कुठं गेली आमची माणसं, कुठं फुटली ते लवकर बघा आणि आमच्या मोरा आणून आमची माणसं उभी करा. काय बी झालं तरी प्रचार उशिरा होता कामा नये, समजलं ना व. पार्टीत आमचं वजन काय उरायचं नाही तर. आमदार साहेब आत्ता कुठं आमच्यावर खुश झालं, नाहीतर समध्याचा बट्ट्याबळ होईल बघा भाऊजी. त्याबरोबर आता बाळजाबाई एवढं बोलतच असतात, इतक्यात त्यांचा फोन वाजतो. काय बोलायचं आहे एवढंच बाळजाबाई विचारतात. समोरची व्यक्ती सांगते, अहो त्या कृष्णाचा प्रचार जोरात सुरू आहे बाळजाबाई. अहो तुमची लोकंसुद्धा कृष्णामध्ये सामील झाली आहेत आणि कृष्णाचा प्रचार करत आहेत. आता हे ऐकून बाळजाबाई त्यांचा मोबाईल जोरात खाली टाकत असतात. त्याबरोबर समोरची व्यक्ती म्हणते, अहो बाळजाबाई आधी पुरं ऐकून तर घ्या. बाळजाबाई म्हणतात, बोल. त्याबरोबर मग तो माणूस सांगतो, हे समजा जयकांत शेठच्या करणीमुळे झालं. अहो ती लोक इकडं बाळजाबाई कृष्णीला सांगत होती की दुष्यंत सरकार आणि कृष्णे अगं त्या जयकांतनं आमची घरदार जाळली, एका बाईचं डोकं फुटलं. त्याबरोबर हे ऐकून आता बाळजाबाई मोबाईल फेकताना जोरात ओरडतात, जयकांत. त्याबरोबर मग जयकांत घाबरतो. बाळजाबाई जातात, जयकांतची कॉलर पकडतात आणि जयकांतला म्हणतात, कुणी सांगितलं होता तुला नसता शहाणपणा कराया, काय गरज होती तुला नसता आगाऊपणा करायची. बघ तुझ्यामुळं काय व्हायलंय, त्यांना आम्हासनी काय भोगावं लागायलंय ते. अरे तुझ्यामुळं आमचा प्रचार कराया लोक न येता त्या कृष्णीच्या प्रचार सभेला गेल्यात, कळलं का तुझ्यामुळं. अरे 500च्या ऐवजी 1000 द्या. इलेक्शनच्या टायमात लोक आणि माणसं महत्त्वाची असतात, लोकांची मतं
इलेक्शनच्या वेळी मतदान करणारा राजा असतोय, राजा, कळत नाही वय तुम्हासनी. त्याबरोबर मग आता बाळजाबाई जयकांतच्या एक खणखणवून मुस्काटात पण लगावून देतात. त्याबरोबर आता गणपत म्हणू लागतो, अहो अहो बाळजाबाई पोरावर कशाला नाराज व्हायला, जयकांत शेठच्या वतीनं मी मागितलं ना तुमची माफी आणि माणसांचं काय करायचं ते मी बघतो की. त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई म्हणते, बघतो म्हणजे बघितलंच पाहिजे गणपत भाऊजी, पुढच्या तासाभराच्या आत आम्हासनी रॅलीत जायचं आहे आणि तेव्हा आमच्या अवतीभोवती आमच्या गोल गोल घोषणा द्यायला एवढी माणसं हवीत की आवाजानं अख्खं गावदानानं निघालं पाहिजे. त्या कृष्णीच्या कानापर्यंत, तिच्या घरापर्यंत ह्या बाळजाच्या घोषणा पोचल्या पाहिजे. तिला कळलं पाहिजे येऊन येणार कोण, बाळजाशिवाय हायच कोण. समजलं नवं. काल लई मोठ्यात भीमाखात आली होती नवं फार्म भरायला, तेव्हा लोक देत होती की घोषणा येऊन येणार कोण, कृष्णाशिवाय हायच कोण. तिला कळलं पाहिजे कृष्णा कधीच नाही येणार. समजलं नवं. आणि जयकांत तू पुण्यांदा जर असला किंवा आगाऊपणा केलास का नाही तुझी बत्तीशी जात घालील. त्याबरोबर आता हे सगळं काही मैनावतीने पाहिलेलं असतं आणि हे सगळं बघून ना मैनावतीला आता राग आलेला असतो. मैनावती विचार करते की हिची एवढी हिंमत की हिनं माझ्या लेकावर पुन्हा एकदा हात उगारला. त्या दिवसाला माझ्या लेकावर चाय फेकून वतली तरी बी मी काय बोललो नाही, गप राहिलो. तर आता हिची हिंमत हळूहळू वाढतच चालल्या. स्वतःच्या लेकाला कधी 4 बोटं बी लावली नाही आणि माझ्या लेकाला गुराढोरागत मारायला होय. नाही, आता हिला चांगलं अद्दल घडवायच पाहिजे. हिची मस्ती आणि हिची लायकी दोन्ही बी जिरवली पाहिजे. आता बघतो ना म्या कसा हिचा प्रचार होतो ते. नाही जर हिची प्रचारची इच्छा मोडून काढली का नाही तर माझं पण नाव मैनावती नाही. बाळजाबाई लय हौस आहे ना व तुम्हासनी माझ्या लेकरावर हात उगारायची. आता जर माझं लेकरूच इथं नसेल तर तुम्ही करणार काय आणि हात कुणावर उगारणार. आत्ता पावतर गप राहिलो ह्याचा तुम्ही लई जादा फायदा घेतला आहे, पण आता नाही, आता बास. एवढं विचार करत मैनावती पुढे निघून जाते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला जयकांत हा आता रूममध्ये आलेला असतो आणि पंचिंग बॅगवर नेहमीप्रमाणे राग काढत तो आता जोरजोराने पंचिंग बॅगवरती फटके मारत चाललेला असतो आणि तो म्हणत असतो, त्या बाळजाबाईची एवढी हिंमत की तिने माझ्यावर हात उगारला. गप बसायलोय कारण माझी मजबुरी आहे. काही बी झालं तरी ह्या समध्या प्रॉपर्टीचा वारसदार बनायचं स्वप्न आहे माझं. त्या दुष्यंतला तर मी ह्यातलं काय मिळू देणार नाहीच, पण हे सगळं मिळवण्यासाठी मला त्याच्या ह्या आईचा असा हाताचाईपणा पण सहन करावा लागेल. माझे हात दगडाखाली आहेत, पण ज्या दिवशी माझे हात दगडाच्या खालनं बाहेर येतात त्या दिवशी तोच दगड नाही जर ह्या बाळजाच्या डोसक्यात घातला आणि हिचा काम तमाम केला तर ह्या जयकांत शेठचं नाव नाही लावणार जयकांत शेठ. आणि काम बी अगदी अतिप्रचंड येगानं करणार. भीमाखात सांगायला पैसे वसूल कशापायी केले म्हणून, पैसे वसूल कराया हात कशापायी उगारले म्हणून. मग दुसरं काय करणार. पैका आणला नसता तर ही माझ्याच गळ्यावर बसली असते. पण तोरा बघा. असं म्हणत जयकांत आता आणखीन जोरजोराने त्या पंचिंग बॅगवरती फटके मारतच चाललेला असतो. त्यावेळी मग इकडे बाळजाबाई ह्या लगेचच गणपतला म्हणतात, गणपत भाऊजी अजून काय चाललं आहे, किती वेळ लागणार आहे अजून तुम्हासनी लोक गोळा कराया. आज लोक गोळा होत्याल नवं प्रचारसभेसाठी की अजून वेळ लागायचंच आहे तुम्हासनी. लवकर लोक गोळा करा, समजलं नवं. त्याबरोबर मग आता इकडे मैनावती ही जयकांतकडे आलेली असते आणि जयकांतला ती म्हणत असते, जयकांत निर्लज्ज आहेस वय आणि सोड ती बॅग, सोड म्हणायलोय नवं. अरे त्या बॅगीवर फटके मारून काय बी मिळणार नाही आहे तुला. अरे ती तुझी काकी एवढ्या कुत्र्यागत तुला बडीवते, गाढवागत सुनावते, गुरागत कामं करून घेते आणि तरी बी तुला ती गोड वाटते वय रे. ते काय नाही, मला माझ्या लेकाचा कुणी बी एवढा अपमान केलेला सहन व्हायचा नाही. आणि आता म्या जे सांगायलोय की नाही ते कान उघडं ठेवून आणि डोळं समोर घेऊन ऐकायचं. त्यावर जयकांत म्हणतो, काय करायचं आहे मम्मी, आधीच आमचं डोकं फिरलंय, तू आणखी फिरवू नको. त्यावर मैनावती एक जयकांतच्या खणखणून मुस्काटात ठेवून देते आणि म्हणत असते, त्या बाळजानं दिलेला मुस्काटात तुला पटतो आणि तुझी आई 4 शब्द बोलत असलेली तुला ऐकायला येत नाही वय रे हेकण्या. काय बोलायलोय ते गप गुमान ऐकून घ्यायचा, गप बोजा बिस्तरा गुंडळायचा आणि मामालाकडे निघून जायचं पुण्याला. त्यावर आता जयकांत म्हणतो, काय. त्यावर मैनावती म्हणते, भय तुझ्यावर हात उगारला नव्हतं त्या बाळजानं, मग करू देत की तिला तिचा प्रचार कसा करायचा आहे ते बघून घेईल ती. तिला ह्या समध्यात पडायची काय बी गरज नाही. म्हणजे निवडणुकीसाठी इलेक्शन फंड बी तूच गोळा करायचा आणि तो फंड गोळा करण्यासाठी जर लोक पैसे देत नसत्याल म्हणून त्यांच्यावर हात उगारला, काही दुय्यम मार्गांचा उपयोग केला तर तिचे 4-5 बोलणे पण तूच खायचे. एवढी काय गरज आहे तुला. काकीसाहेब म्हणत गोंडा भोळत असतोस ना तिच्या भोवती.
त्या समध्याची काही बी गरज नाही. गप गुमान गाशा गुंडळायचा आणि ताबडतोब मामाला जायचं. मी तुझ्या मामाला फोन करून सांगायलोय तू यायलायस म्हणून, समजलं काय? त्याबरोबर आता जयकांत म्हणत असतो, ए मम्मे गपगी, तुला काय कळायलं काय? तू काय बोलायला असते? अगं जर काकीसाहेबांनी कळालं ना की मी मुद्दामून गेलो आहे पुण्याला म्हणून, तर काकीसाहेब मला जिवंत तर ठेवणार नाहीच, पण माझ्या आधी तुला जिवंत ठेवणार नाही. तुझं मैत घ्यायला यावं लागेल मला इथं, कळायलंय काय? त्याबरोबर लगेचच मैनावती म्हणते जयकांत. त्यावर जयकांत म्हणतो, मम्मे आरडू नगस, म्हणजे जे काय बोलायलो नाही ते एकदम बरोबर आणि खरं खरं बोलायलो. तुला माहिती आहे ना काकीसाहेबांचा स्वभाव कसा आहे तो. अगं म्या लोकांनी मारलं म्हणून तिनं फक्त मला चहा ओतलं माझ्या अंगावर. मग जर म्या हे असलं काहीतरी केलं तर जीव घेतल्याशिवाय राहणार आहेत वय त्या. त्याबरोबर आता मैनावती ही जयकांतच्या समोर उभी असते. जयकांत म्हणतो, म्या असलं काय बी करणार नाही. मैनावती म्हणते, जर पुढच्या अर्ध्या तासात तू मला घराच्या बाहेर दिसला नाहीस तर म्या तुला जिता सोडणार नाही. आता मैनावतीने अशी धमकी दिल्यानंतर मग मात्र जयकांत घाबरतो. मैनावती म्हणते, त्या बाळजाच्या हातून मार खाऊन माझ्या लेकराला असं त्रासात बघून स्वतःचा जीव तिळतिळ मारण्यापेक्षा एक डाव तुला खतम करून कायमची शांतता घेईन मी. मग मात्र आता जयकांत हा मैनावतीकडं बघतच राहतो. मैनावतीला आता तो म्हणतो, मम्मी अगं. मैनावती म्हणते, मग तुला काय वाटायलं? ती बाळजा तुझ्यावर हात उगारते, तुला वाटेल तसं वाटेल तेव्हा बोलते, तेव्हा मला काहीच वाटत नाही. मला लई राग येतो, पण काय करू, तुझ्या पप्पांमुळं मला गप्प बसावं लागतं. पण आता बास, स्वतःच्या लेकाच्या विरोधात ते एक सबूत बी तोंडातनं निघाना झाला आहे. स्वतःचा लेक स्वतःच्याच बायकोला निवडणुकीला उभं करायला आहे, ते अगदी निमूटपणं डोळं उघड्या बघत्या आणि माझ्या लेकरावर हात उगारते. होय जयकांत, निघ आणि लवकर चालतं हो. इकडे या बाळजाला काय सांगायचं ते म्या बघतो. मग जयकांत निघून जातो. त्यानंतर थोड्या वेळाने बाळजाबाई जयकांत जयकांत अशा मोठमोठ्यानं हाका मारत असते. मग मैनावती बाळजाबाईंकडे येते आणि सांगते की माझ्या आईची तब्येत अचानक खराब झाली बघा, आणि जयकांत तिचा एकुलता एक नातू आहे, त्यामुळं जयकांत ती करत होती. आणि म्हणून मग माझ्या भावानं मला फोन केला होता. अहो माझी म्हातारी गचाकली बिचाकली तर तिला लास्टचं नातवाचं तोंड बघता आलं नसतं, म्हणून मग मॅच जयकांतला पाठवून दिला मोर. आणि तसं बी ही तर तुमची प्रचारसभा आहे, त्यात तुम्हाला साथ द्यायला कोणीतरी हवं नवं, म्हणून मग म्या इथं थांबलो. खरं तर मलाच जायचं होतं, पण मग जयकांतला घालवलं. बाळजाबाई म्हणतात, अगं ए तू कशाला थांबलीस, तू जायचं होतंस, जयकांतला इथं थांबू द्यायचं होतंस. मैनावती तुझी अक्कल खरंच गुडघ्यात आहे. गुडघ्यात नाही, गुडघ्याच्या सुद्धा खाली आहे तुझी अक्कल, पायाच्या टाचेत. कळत नाही का तुला तू काय करते असते? तर जयकांत बी नाही, लोक बी नाही, म्या काय करू, प्रचार कसा करू, ह्या विचारानं बाळजाबाईंचं डोकं पार आता बंजाळून गेलेलं असतं. बाळजाबाईंना सुचत नसतं की आता मी काय करू, कसं करू. ती कृष्णा तिकडं जोमानं प्रचार करायला आणि इकडं माझ्या प्रचारसभेला लोकच नाही आहेत, अशानं कसं व्हायचं, माझा प्रचार कसा होणार, कसं करू, काय करू. ती गणपतला म्हणते, गणपत भाऊजी एक काम करा, बाहेरच्या गावांमधनं लोक खरेदी करा, प्रचारसभेसाठी लोक बोलवा आणि काय बी करून लवकरात लवकर माझ्या प्रचाराला सुरुवात करा. अहो ती कृष्णी जिंकता कामा नये. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा आपला प्रचार अगदी जोरात आणि जोमात सुरू आहे, त्यामुळे ह्या निवडणुकीत तूच जिंकणार. आपल्याला अजिबातच घाबरण्याची गरज नाही आहे आणि काळजी तर मुळातच करायची गरज नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपली बाजू सत्याची आहे, त्यामुळे आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच. माझी पूर्ण खात्री आहे, माझ्या बायकोने आजपर्यंत कोणाचंही वाईट केलेलं नाही आहे, वाईट चिंतलेलं नाही आहे, त्यामुळे तिचंही काहीही वाईट होणार नाही. त्यावर दुष्यंत हे सगळं बोलत असल्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुमचा विश्वास आहे नवं माझ्यावर, मग बस त्या व्यतिरिक्त मला आणि काय बी नगं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.